नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या महाएज्युटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा प्रत्येक दिवशीच्या घटनाक्रमांवरती आधारित असणाऱ्या आजच्या दिवशी काय घडलं या स्पेशल एपिसोडच्या या चौथ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल. त्यासाठी तुम्हाला महाएज्युटेक या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं लागेल. कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण पाहूया आजच्या दिवशी नेमकं काय घडलं, इतिहासामध्ये नेमकं काय घडलं होतं याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. 4 जानेवारी रोजी म्हणजे 4 जानेवारीला इतिहासामध्ये घडलेल्या घटनांचा काही आढावा आजच्या इतिहासामध्ये पाहूया. तर 1493 4 जानेवारी 1493 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस, आपल्या सर्वांना माहितीच असेल की ख्रिस्तोफर कोलंबस याने त्याच्या प्रथम सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले होते. म्हणजेच 1493 4 जानेवारी रोजी कोलंबस त्याच्या प्रथम सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत रिटर्न निघालेले होते. तर पाहूया ख्रिस्तोफर कोलंबस याविषयीची थोडीशी माहिती. त्याचा जन्म 31 ऑक्टोबर 1451च्या अगोदर जिनोवा, इटली या ठिकाणी झाला. तर त्याचा मृत्यू 20 मे 1506 रोजी झाला. त्यावेळेस त्याचं वय फक्त 54 वर्ष होतं. त्याचा खरा पेशा होता तो दर्यावादी शोधक आणि वसाहतकार असा त्याचा होता. खरं तर अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस याचा जन्म 31 ऑक्टोबर 1450 व ऑक्टोबर 1451च्या दरम्यान झालेला होता. खरी तारीख अजूनही उपलब्ध नाहीये, पण खरं साल उपलब्ध नाही कुठलं. तर इथं इटली देशाचा नागरिक होता, तो प्रदेश शोधक होता, दर्यावर्दी होता, वसाहतकार होता. त्याचा जन्म जिनोवा ह्या गणराज्यात आजकालच्या इटलीच्या वायव्य भागामध्ये झालेला होता. स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो 4दा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन त्यामुळे युरोपला अमेरिका खंडाची ओळख होऊ शकली खऱ्या अर्थानं. त्यानंतर त्या जलयात्रा व हिस्पोलिनोओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचा त्याचे प्रयत्न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांना पाया घातला. कोलंबसने ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतः मोठी कर्तबगारी मांडली. त्याने ख्रिस्ती धर्माचा प्रसार कोलंबसने केला. कोलंबसचे गर्वगीत आपल्या सर्वांना माहितीच आहे. ही मराठी कवी कुसुमाग्रज यांची कोलंबसाविषयीची कविता होती. तर त्यानंतर 4 जानेवारी 1641 रोजी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले होते. तारीख होती 4 जानेवारी 1641. तर ही तारीख का महत्वाची, कारण त्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ज्यावेळेस ते शिरले तर कर भरायला नकार देणाऱ्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हा हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरला होता. तर त्याचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स या राजाचा पराभव झाला आणि 1648 मध्ये संसदेने खास कायदा मंजूर करून चार्ल्सवर एक खटला चालवला आणि देवाने आपल्याला राजेपद दिलेले असल्यामुळे कोणतेही न्यायालय आपल्यावर खटलाच करू शकत नाही असा युक्तिवाद त्यावेळी चार्ल्सने केला. न्यायालयासमोर सगळी माणसे सारखीच आहेत असा संसदेने प्रतिवाद केलेला होता आणि खटल्याचा निकाल चार्ल्सच्या विरुद्ध लागला. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. चार्ल्सने माफी मागितल्यास त्याला ती देण्याची तयारीही न्यायालयाने दाखवली होती, पण चार्ल्सने माफी मागण्याऐवजी त्याने मरण पसंत केले. सॅम्युअल कॉल्ट याचा जन्म जुलै 19 इसवी सन 1814 रोजी हार्टफोर्ड कनेक्टिकट येथे झाला. तर 10 जानेवारी 1862 रोजी हा अमेरिकन याचा मृत्यू झाला. तर हा
सॅम्युअल कॉल्ट हा एक अमेरिकन संशोधक म्हणून त्याने नाव कमावलेलं होतं. त्याने रिव्हॉल्वर पिस्तूलचा शोध लावलेला होता. कॉल्टने अगदी त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांच्या कापड गिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचाही त्याने अभ्यास केलेला होता. वयाच्या 15व्या वर्षी त्याने घर सोडले व भारताला जाणाऱ्या जहाजावर तो खलाशी झालेला होता. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आलेली होती. बघा, अमेरिकेच्या सफरीमध्ये त्याने जहाजावरील कॅप्स्टन पाहिले, त्यावरून त्याला पिस्तुलाची कल्पना आलेली होती. इसवी सन 1835 मध्ये त्याने आपल्या कल्पनेचा युरोपीय पेटंटही घेतला. पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही त्याने मिळवला आणि 5 मार्च 1836 रोजी त्याने पहिले रिव्हॉल्वर पिस्तूल पॅटरसन न्यू जर्सी येथे तयार केले. परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे अजिबातच प्रतिसाद दिला नाही. कॉल्टच्या कंपनीने इसवी सन 1842 मध्ये दिवाळी काढले व 1846 पर्यंत त्याने नवीन पिस्तूल तयार केलीच नाहीत. इसवी सन 1847 मध्ये त्याने उत्पादन पुन्हा सुरू केलं. स्वतःचे सगळे कच्चा माल घेण्यापासून तयार विकण्यापर्यंत करण्याऐवजी त्याने पगारदार मदतीस घेतले होते. त्यानंतर लवकरच अमेरिकन सरकारने त्याच्याकडून पिस्तूल विकत घेण्यास सुरुवात केली व त्यानंतर कॉल्ट व त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिलेच नाही आणि आतापर्यंत कोट्यावधी पिस्तुले त्याने अमेरिकेला विकलेली आहेत. त्यानंतर 4 जानेवारी 1885 आंत्रपुच्छ म्हणजेच अपेंडिक्स आपण ज्याला म्हणतो, त्या अपेंडिक्स स्मॉल आपण पाहतो या ठिकाणी अपेंडिक्स ज्याला आंत्रपुच्छाचे म्हणजे अपेंडिक्सचे स्थान दर्शवणारी पचन मार्गाची ही आकृती आहे. या ठिकाणी सुजलेले आंतरपुच्छ शस्त्रक्रियेदरम्यान कसे असते हे आपण पाहतो आणि सुजलेले आंतरपुच्छ दुर्बिणीतून शस्त्रक्रियेदरम्यान बाहेर काढले जाते. म्हणजेच यावरून आपल्याला कळते की अपेंडिक्स काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर विल्यम डब्ल्यू ग्रांट यांनी मेरी गार्ट साइड या रुग्णावरती केली होती. तो दिवस होता 4 जानेवारी 1885. म्हणजेच शरीरशास्त्रानुसार आंतरपुच्छ इंग्लिश मध्ये ज्याला वर्मीफॉर्म अपेंडिक्स असं म्हटलं जातं, हा पृष्ठवंशी प्राण्यांमधील लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या आधांत्राचा शेपटीसारखा टोकाचा भाग असतो. लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या आधांत्रात असलेली झडप लहान आतड्यापासून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते. याच झडपेला लागून हा भाग असतो. मानवाच्या शरीरात आधांत्र अगदी लहान असते. आधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. जसं की घोडा, गाय, तृणभक्षक प्राण्यांमध्ये आधांत्र मोठे असते. कठीण तंतुमय पदार्थाच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थाचे पचन घडवून आणतात. याला सूज आल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्याला अपेंडेक्टमी असेही म्हटले जाते. तर या ठिकाणी आपण अपेंडिक्सचे फोटो पाहतोय की सुजलेल्या अपेंडिक्स कसे असते, शस्त्रक्रिया करताना कशा पद्धतीने केलं जातं, त्याची स्थिती पचन मार्गामध्ये ते असतं, त्याची स्थितीही आपण पाहणारी आकृती बघितली. तर म्हणजेच हे जे ऑपरेशन होतं हे सर्वप्रथम 4 जानेवारी 1885 मध्येच केलेलं होतं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं. ते 1881 मध्ये, म्हणजेच 1881 मध्ये 4 जानेवारी रोजी लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले आणि या ठिकाणी केसरीचा पहिला अंक पाहतोय, त्याची तारीखही या ठिकाणी दिलेली आहे की केसरी या अंकामध्ये लोकमान्य टिळकांनी कशा पद्धतीनं अग्रलेख लिहिलेले होते. तर या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचाराने 1881 मध्ये केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि केसरीचे प्रथम
संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 पर्यंत केसरीचं काम केलं. तर बघा, 1881 मध्ये केसरी सुरू केलं. 1888 परत गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचे काम सांभाळले संपादक म्हणून. आणि आगरकर हे खरंच बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयी खूप लिखाणावर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवरती आग्रही राहून केसरीत लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता खूप वाढली. परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद झाले. ते वाढत गेल्यामुळे 1890 पासून केसरीचे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. केसरीच्या कार्यभारात दीपक जयवंतराव टिळक व पुत्र रोहित टिळक यांचाही खूप मोठा वाटा होता. त्याचबरोबर पुढे इतिहासामध्ये घडलेली क्रांतिकारी घटना जी होती, जी 4 जानेवारी 1926 रोजी घडलेली होती, की इतिहासामध्ये गाजलेला काकोरी कट जो होता त्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली. ती तारीख होती 4 जानेवारी. 4 जानेवारी रोजी लखनौ या ठिकाणी त्या खटल्याची सुरुवात झाली. म्हणजेच या ठिकाणी काकोरी कट जो तयार रचलेला होता, त्यामध्ये काकोरी कटामध्ये खरं तर चंद्रशेखर आझाद यांचं मोलाचं योगदान त्या ठिकाणी होतं. आणि काकोरी खटल्याच्या सुनावणीस इंग्रज सरकारने लखनौ येथून सुरुवात केली. तो दिवस 4 जानेवारी 1926 रोजी. तर आपण थोडंसं काकोरी कटाविषयी थोडंसं पाहूया की काकोरी कटामध्ये नेमकं काय घडलं. त्यामध्ये म्हणजेच 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौ पासून 8 मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली. केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच काकोरी कट असं म्हटलं जातं. काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल 1927 पर्यंत चालले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी, म्हणजे हे काकोरी उत्तर प्रदेशमध्ये येतं, येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट असंही म्हटलं जातं. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लहिड़ी आणि रोशनलाल सिंग इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लहिड़ी यांना फाशीची शिक्षा दिली. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशनलाल आणि राजेंद्रनाथ लहिड़ी यांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर 4घांना आजन्म हद्दपारीची व अन्य क्रांतिकारांना तुरुंगवासाची शिक्षा फरमावण्यात आलेली होती. कटातील मुख्य आरोपी व अनेक सरकार विरोधी कारस्थानामध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन ते भूमिगत राहिले. तर या ठिकाणी चंद्रशेखर आझादांचा हा फोटो आपण पाहतोय. यामध्ये एकूण 40 व्यक्तींविरुद्ध खटला चाललेला होता. हा प्रसिद्ध काकोरी कट चंद्रशेखर आझाद आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या नियोजनानुसार झालेला होता. त्यानंतर पाहूया 4 जानेवारी 1932 रोजी जी महात्मा गांधीजींनी संपूर्ण भारतभर सविनय कायदेभंगाची चळवळ राबवली होती, त्या चळवळीमध्ये भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली होती. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली होती. त्याचमध्ये सविनय कायदेभंग चळवळीविषयी थोडंसं आपण पाहूया. तर सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली तिची सुरुवात
राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी 14, 1930 रोजी झालेली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटिश शासन ते द्यायला तयार नव्हतं अजिबातच. आणि सरकारने महात्मा गांधीजींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्याच प्रत्युत्तर म्हणून 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. मिठावर लादलेला कर महात्मा गांधीजींना अजिबातच मान्य नव्हता. त्यामुळे कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी अशी कल्पना त्यांना सुचली व म्हणजे 12 मार्च 1930 रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधीजी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रेला निघाले. 5 एप्रिल 1930 ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला. या सविनय कायदेभंगाचं चळवळीचं स्वरूप काय होतं तर मिठाचा सत्याग्रह करणे, सरकारी शिक्षण संस्थांवरती बहिष्कार करणे, परदेशी माल दारू अफू विकणाऱ्या दुकानांवरती निदर्शने व परदेशी मालाची होळी करणे, करबंदी करणे यासारखे होते. आणि महात्मा गांधीजी यांनी तडजोड म्हणून मांडलेली जी काही मागणी होती त्यामध्ये संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफी, पिठावरील कर रद्द करणे, 50% लष्कर कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता, एकूण अशा 11 मागण्या ब्रिटिश सरकारपुढे मांडलेल्या होत्या. तर ही सविनय कायदेभंग चळवळ होती. त्यानंतर आपण थोडस या ठिकाणी अजून पाहूया की म्यानमार, म्हणजेच या ठिकाणी आपण म्यानमार विषयी थोडस पाहूया की म्यानमार मध्ये नेमकं काय घडलं 4 जानेवारीला. खर तर म्यानमार हा जो होता तो त्याची शासन व्यवस्था, त्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तो दिवस 4 जानेवारी 1948 होता. म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेलं होतं. तर या ठिकाणी म्यानमारचा ध्वज, त्याचे चिन्ह आणि हा म्यानमारचा नकाशा आपण पाहतोय अगदी पूर्वेला आहे भारताच्या, आणि त्याची राजधानी नेपिडो आहे, सर्वात मोठे शहर यांगोन आहे आणि त्याची अधिकृत भाषा ही बर्मी आहे. तर म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. 6,76,578 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वात मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या 6 कोटी आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात 24वा क्रमांक लागतो. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांगलादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्यानमार या देशाच्या सीमेलगत असणाऱ्या देशांची नावे सांगा. तर काय असतील? चीन, लाओस, थायलंड, बांगलादेश आणि भारत. त्यानंतर येथील बहुसंख्य जनता ही बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परिघाच्या 1/4 म्हणजे 1930 किलोमीटर लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन हे येथील प्रमुख खनिजे आहेत. म्यानमारमध्ये पूर्वी राजशाही होती आणि इंग्रजांनी म्यानमारच्या थिवा राजाचा पराभव करून म्यानमार बळकावला आणि जिंकला होता. थिवाला कैद करून भारतात रत्नागिरीत आणून ठेवले होते. आणि 4 जानेवारी 1948 रोजीच म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले, म्हणजेच तो दिवस होता 4 जानेवारी आणि साल होतं 1948. आणि इसवी सन 1992 सालापासून म्यानमारची शासन व्यवस्था जनरल थान स्वे यांच्या नेतृत्वाखाली लष्करप्रणीत आघाडीच्या नियंत्रणामध्ये अजूनही आहे. त्यानंतर पाहूया की 4 जानेवारी हा दिवस होता 1952 हे साल होतं आणि ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकाबंदी केलेली होती. हा सुएझ कालवा पाहतोय, त्या ठिकाणी ब्रिटिश सैन्य पाहतोय आपण. सुएझ कालव्याची जी नाकाबंदी केलेली होती, तर सुएझ कालवा विषयी आपण थोडंसं पाहूया. हा कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्रांनी जोडणारा हा कालवा 193 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम
1869 सालीच पूर्ण करण्यात आले आणि 1869 साली स्वेज कालव्याचे उत्तरेकडील टोक बूर सैद शहराजवळ तर दक्षिणेकडील टोक स्वेजच्या आखातावरील स्वेज शहराजवळ स्थित आहे. स्वेज कालव्याच्या युरोप व आशिया या दोन खंडादरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झाली आहे. स्वेज कालवा सुरू होण्यापूर्वी युरोपातील आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7,000 किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागत असे. 6 ऑगस्ट 2015 रोजी कालव्याला समांतर नसा 34 किलोमीटर लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. येथून पुढे दिवसाला 49 च्या ऐवजी 97 जहाजे जाऊ लागली. त्यानंतर स्वेज कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी सध्या आहे. ही संस्था इजिप्त सरकारने 1956 मध्ये स्थापन केलेली होती आणि त्या स्वेज कालव्याची जी नाकाबंदी 1952 4 जानेवारी रोजी ब्रिटिशांनी केलेली होती. त्यानंतर 4 जानेवारी 1954 मध्ये मेहरचंद महाजन यांनी भारताचे तिसरे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार पाहिलेला होता. न्यायमूर्ती मेहरचंद महाजन हे आपण पाहतोय. त्यांचं पोस्टाच्या तिकिटावरती त्यांचं छायाचित्र होतं. तर तेच तिसरे सरन्यायाधीश म्हणून ज्यांनी कार्यभार पाहिला ते मेहरचंद महाजन हे होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना जी सर एडमंड हिलरी यांनी केलेली होती 4 जानेवारी रोजी 1958 साली, म्हणजेच 1953 मध्ये माउंट एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी यांनी 4 जानेवारी 1958 रोजी दक्षिण ध्रुवावरती जाऊन पोहोचले. बघा, सर एडमंड हिलरी यांच्याविषयी आपण थोडंसं पाहूया की सर एडमंड हिलरी 20 जुलै 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. तर जानेवारी 11, 2008 हे प्रसिद्ध शेर्पा तेंजिंग नॉर्गे बरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी 2 मे 1953 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:30 ला एव्हरेस्टचे 8,848 मीटर उंचीचे शिखर तेंजिंग नॉर्गे बरोबर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्ट साठीच्या 9व्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली. एव्हरेस्ट आणि हिमालयन साहस मोहिमा व्यतिरिक्त त्यांनी स्नो कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले होते. उत्तर ध्रुव पदाकांतर केलाच आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा त्यांनी पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहस मोहिमाबरोबर तेथील लोकांसाठी अनेक क्रांतिकारक प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी यांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नाते देखील आहे. त्यांनी काही काळ भारतात हाय कमिशनर या पदावर काम केलेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय हे उत्तरेकडून येणारे हे दक्षिण ध्रुव आहे. त्या दक्षिण ध्रुवावरती जाण्याची कामगिरी त्यांनी 4 जानेवारी रोजी पार पाडली. त्यानंतर पाहूया की स्पुटनिक 1 हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवरती परत उतरवला. ती तारीख होती 4 जानेवारी आणि साल होते 1958 साली. 4 ऑक्टोबर 1957 ला रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक 1 आकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास 83 किलोग्राम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 98 मिनिटे लागत होती. या उपग्रहात 4 अँटेना व 2 रेडिओ ट्रान्समीटर होते. सेर्गई कोरोल्योव हे स्पुटनिकचे चीफ डिझायनर होते. तर हे स्पुटनिक या उपग्रहाविषयी आपल्याला माहिती मिळाली की ते 4 जानेवारी रोजी पृथ्वीवरती परत उतरवले होते आणि ते मानवनिर्मित होते. त्यानंतर 4 जानेवारी 1959 रोजी रशियाचे लुना 1 हे अंतराळयान चंद्रावरती पोहोचले. लुना 1 ज्याला मेक्टा ई नंबर 4 आणि फर्स्ट लुनार रोवर म्हणूनही ओळखले जाते, हे पृथ्वीच्या चंद्राच्या जवळ पोहोचणारे अंतरिक्षयान आणि हेलिओसेंट्रिक कक्षामध्ये ठेवलेले पहिले अंतरिक्षयान होते. 1959 मध्ये सोव्हिएत लुनाचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लुना 1 हे लॉन्च केलेलं होतं. या ठिकाणी
लुना 1 या अंतराळ यानाचा फोटो आपण पाहतोय. त्यानंतर 2010 मध्ये जो बुर्ज खलिफा आहे या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले 2010 आणि ती तारीख होती 4 जानेवारी. तर बुर्ज खलिफा विषयी या ठिकाणी पाहूया. याची विश्व विक्रमी उंची आहे 2010 पासून पर्यंत जंगलातील सर्वाधिक उंचीची ही इमारत आहे. आधीची जी होती ती या ठिकाणी तायपेई 101 होती. सर्वसाधारण माहिती ती दुबई संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आहे. बांधकामाची सुरुवात जानेवारी 2004 साली झाली. पूर्ण 2010 ला झालं. याची उंची वास्तुशास्त्रीय जी आहे ते 828 मीटर आहे, म्हणजे 2717 फूट एवढी उंची त्याची आहे. छत त्याचं 828 मीटर आहे, म्हणजे 2717 फूट एवढंच छत देखील त्याचं आहे. तर बुर्ज खलिफा याविषयी आपण थोडंसं पाहूया. ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफा याचे जुने नाव बुर्ज दुबई ही संयुक्त अरब अमिराती दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. 829.84 मीटर म्हणजे 2723 फूट इतकी उंच असणारी बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर 2004 मध्ये सुरू झाले आणि 4 जानेवारी 2010 रोजी याचे उद्घाटन झाले. या इमारतीत 163 मजले 1044 सदनिका आहेत. याच्या एकूण मजल्यापैकी 38 मजल्यात हॉटेल व कार्यालय आहेत. प्रति सेकंद 10 मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण 57 लिफ्ट आहेत, तर 8 शीघ्रगती एक्सेलेटर आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 35,95,100 वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी $4.1 अब्ज खर्च आला. स्किडमोअर, ओविंग्ज आणि मेरिलचे ओड्रियन स्मिथ यांनी बुर्ज खलिफा डिझाईन केले, ज्याच्या फर्म विलिस टॉवर आणि वन वर्ल्ड ट्रेड सेंटरची रचना केली होती. हायडोर कन्सल्टिंगला NORR ग्रुप कन्सल्टंट इंटरनॅशनल लिमिटेडचे पक्षविषयी अभियंता म्हणून निवडण्यात आले. डिझाईन प्रदेशाच्या इस्लामिक आर्किटेक्चर मधून घेण्यात आले आहे. जसे समरच्या ग्रेट मशिदीमध्ये Y आकाराचे त्रिपक्षीय मजल्यावरचे भूमिती निवासी आणि हॉटेलची जागा अनुकूलित करण्यासाठी डिझाईन केले. इमारतीच्या उंचीला आधार देण्यासाठी बटबंदी केलेला मध्यकोर व पंख वापरला जातो. जरी हे डिझाईन टॉवर पॅलेसच्या तिसऱ्यापासून तयार केलेलं असलं तरी बुर्ज खलिफाच्या मध्यवर्ती भागात प्रत्येक पंखामधील पायऱ्या वगळता सर्व अनुलंब वाहतूक आहे. या संरचनेमध्ये एक वेल्डिंग सिस्टीम आहे जे दुबईच्या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानाचा प्रतिकार करण्यासाठी डिझाईन केले आहे. यात 8 शीघ्र एक्सेलेटर आहेत. आर्किटेक्चरल आणि अभियांत्रिकी प्रक्रियेच्या एका विशिष्ट टप्प्यावर मूळ इमारत विकसकांना आर्थिक अडचणीत आणले होते. त्यांना आर्थिक पैसे आणि आर्थिक निधीची आवश्यकता होती. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीचा शासक शेख खलिफा यांनी आर्थिक मदत त्यावेळेस केलेली होती. त्यानेच निधी मंजूर केला, त्यामुळे त्याचे नाव बदलून बुर्ज खलिफा असे करण्यात आले. बघा, अरब अमिरातीचा शासक शेख खलिफा यांनी ह्या टॉवरसाठी, या बिल्डिंगसाठी मदत केली म्हणून त्याला बुर्ज खलिफा असं नाव देण्यात आलं. बुर्ज खलिफाची संकल्पना खऱ्या अर्थानं काय होती तर बुर्ज खलिफा हे मोठ्या प्रमाणात मिश्र वापराच्या विकासाचे केंद्रबिंदू डिझाईन केले होते, ज्यामध्ये 30,000 घरे, 9 हॉटेल, 3 हेक्टर पार्कलँड, कमीत कमी 19 निवासी गगनचुंबी इमारती, दुबई मॉल आणि 12 हेक्टर कृत्रिम बुर्ज खलिफा तलाव यांचा समावेश होता. तेलावर आधारित अर्थव्यवस्थेतून सेवा आणि पर्यटन आधारित अशा अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याच्या सरकारच्या निर्णयावर आधारित बुर्ज खलिफा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकारी यांच्या मते तो बुर्ज खलिफा सारख्या प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय ओळख आणि त्यामुळे गुंतवणूक कठोर करण्यासाठी बांधला जाणे आवश्यक होते. जानेवारी 2010 मध्ये अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टॉवर बुर्ज दुबई म्हणून ओळखले जात असे. अबुधाबीचा शासक खलिफा बिन जायद अल निहान याच्या स्मरणार्थ त्याचे नाव बदलण्यात आले. अबुधाबी आणि UAEच्या फेडरल सरकारने दुबईला 10 पट कोट्यावधी डॉलर्स कर्ज दिले, जेणेकरून दुबईचे कर्ज फेडता येईल. दुबईने बांधकाम प्रकल्पासाठी एकूण 80 अब्ज कर्ज घेतले.
200च्या दशकात दुबईने आपल्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्यास सुरुवात केली, परंतु 200 ते 210 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्प आधीच बांधकामातच थांबले. त्यानंतर आतापर्यंत आपण पाहिले की इतिहासामध्ये आजच्या दिवशी म्हणजे 4 जानेवारीच्या दिवशी काय घडले ते. आता आपण पाहूया 4 जानेवारी रोजी इतिहासामध्ये जन्म घेतलेल्या महत्वपूर्ण अशा व्यक्ती. तर अजूनही आमच्या महाएज्युटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर 1643 मध्ये इंग्रजी शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन याचा जन्म झाला. सर आयझॅक न्यूटन हा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ज्याने जो एक मॅथमॅटिशियन होता, सायंटिस्ट होता आणि एक फिजिसिस्ट ही होता. तर या आयझॅक न्यूटन विषयी आपण थोडंसं पाहूया. आयझॅक न्यूटन हा याचा जन्म म्हणजेच आयझॅक न्यूटन 25 डिसेंबर इसवी सन 1642 रोजी इंग्लंड मधील लिंकनशायर काउंटीच्या उल थार्प या गावात जन्मले असा एक ग्रह आहे. तर त्यावेळेस आयझॅक न्यूटन चे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहत होता. वयाच्या 12 वर्षापर्यंत आयझॅक जमजम 2 वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची खूपच आवड उत्पन्न होऊ लागली. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकशायर परत आली. तिनं आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. या ठिकाणी आयझॅकच्या जन्माबद्दल 25 डिसेंबर 1642 ही एक तारीख आहे आणि दुसरी 4 जानेवारी 1643 ही सुद्धा एक तारीख आहे. तर याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं पाहूया की तो एक दिवस दुपारी आयझॅक दमून भागून झाडाच्या सावलीत बसले होते आणि आयझॅकना वाटले की वाऱ्याचा वेग मोजावा. त्यावेळेस मंद वारा वाहत होता. त्याने त्याच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. मग आयझॅकने एकदा वाऱ्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली. त्या उडीच्या जागी दुसरा दगड ठेवला. या दोन दगडातील अंतर एका दोरीच्या साहाय्याने आयझॅक मोजत असताना त्याचे मामा विल्यम आयस्कॉप शेतावर आलेले होते आणि विल्यम आयस्कॉप केम्ब्रिज मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्याने विचारलं, हे तू काय करतोस? त्यांनी ज्यावेळेस त्याला विचारलं की हे तू काय करतोस, त्यावेळेस आयझॅक म्हणाले, मी वाऱ्याचा वेग मोजत आहे. या उत्तराने त्याचे मामा अवाक झाले आणि आयझॅकची तीव्र सामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हनाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले आणि 1661 मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहित आहे त्याचा. 1668 मध्ये त्याने त्याची 6 इंच लांब व 1 इंच रुंद असलेली दुर्बीण त्याने तयार केली होती. आजही ती लंडनच्या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर 1643 मध्ये इंग्लिश शास्त्रज्ञ आणि आयझॅक न्यूटन याचे कार्य आणि नियम आपण पाहूया. त्याचे कार्य होते, त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून केपलरचे नियम सिद्ध केले. गतिकीमध्ये 3 गतीचे नियम त्याने मांडले. त्याने परावर्तित दुर्बीण बनवली. प्रकाशाचे मूलभूत रंग विघटन करूनही त्याने दाखवले. गणितामध्ये त्यांनी ग्रांटफील्ड लिव्हिन्स त्याच्याबरोबर कलन ही गणित शाखा विकसित केली. न्यूटन ह्याचे गतिविषयक नियम आपण जर पाहिले तर त्याचा पहिला नियम होता, कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत एक सरळ रेषा किंवा समान गतीत ते कार्यरत राहते, ज्याला जडत्वाचा नियम ही म्हणतात. दुसरा नियम असा होता, संवेगाचे परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बदलाशी समानुपाती असून परिवर्तन बलाच्या दिशेने होतो. तिसरा नियम होता, प्रत्येक क्रियेला समान विरुद्ध व समकालीन प्रतिक्रिया असणे. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वकीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती 0 होते. मग ती वस्तू आणखीन वर न जाता खाली पडायला लागते व खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वकीय बलामुळे सतत वाढ होत जाते. हा नियम आयझॅक न्यूटनने मांडला. त्यानंतर 4 जानेवारी 1809 रोजी
आंधळ्या व्यक्तीसाठी ब्रेल लिपी तयार करणारे लुईस ब्रेल यांचा जन्म झाला. लुईस ब्रेल हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक व शिक्षक होते. लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी बोटाच्या साहाय्याने वाचनाची पद्धत म्हणजे लिपी विकसित केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपरवे नामक खेड्यात झाला व गरीब कष्टकरी कुटुंबात झाला होता. त्याचे वडील सायमन रेन ब्रेल हे एक जिनगर म्हणजे घोड्याचे खोगीर, कातडी माल तयार करणारे कारागीर होते. पाद्री पॅलिओ यांनी अनेक प्रयत्न करून पॅरिस येथील अंध मुलांच्या शाळेत इन्स्टिट्यूट ऑफ रॉयल्स डेस ज्यून्स इव्हेंग्लेस लुईला येथे प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठी या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय तो शाळेमध्ये सहजपणे शिकला. त्यात त्याला बक्षिसेही मिळालेली होती. म्हणजे आंधळ्या व्यक्तीसाठी ब्रेल लिपी तयार करणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म. ही आपण ब्रेल लिपीची काही उदाहरणं या फोटोमध्ये पाहतोय. ब्रेल ही लिपी म्हणजे काय, तर अंधासाठी तयार केलेली उठावदार ठिंबांची लिपी. ह्या लिपीचा जनक लुई ब्रेल हा फ्रेंच अंध शिक्षक होता. या लिपीद्वारे अंध व्यक्तीच्या हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते. 18व्या शतकात व्हॅलेंटाईन ह्या फ्रेंच अंध शिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे वाचता येतील ही गोष्ट आढळून आलेली होती. तर ही त्यानंतर 4 जानेवारी 1813 रोजी लघुलिपी म्हणजे शॉर्ट हँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म झाला. म्हणजे मला तर वाटतं की खरं तर जी लिपी तयार करण्यासाठी 4 जानेवारी हा दिवस उगवलेला होता. कारण आपण मगाशी पाहिलं की ब्रेल लिपी जी तयार केली ती ही 4 जानेवारीला आणि लघुलिपी तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचाही जन्म 4 जानेवारी 1813लाच झालेला होता. तर ही ब्रेल लिपी, शॉर्ट हँड लिपी आपण पाहतोय त्यांनी तयार केलेली. त्यानंतर 1914 4 जानेवारी 1914 रोजी जी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवयित्री इंदिरा संत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 जुलै 2000 रोजी झाला. परंतु इंदिरा संत या मराठी कवयित्री व कथालेखिका होत्या. शिक्षकी पेशा त्यांचा होता. इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून त्यांनी लिखाणाला प्रारंभ केला. 1950च्या दशकामध्ये त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावरती लक्ष केंद्रित केलं. आई, पत्नी, मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खरतर जीवन त्यांनी आपल्या कवितातून मांडलेलं होतं. इंदिरा संत आणि त्यांची पत्नी नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह सहवास या नावाने 1940ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने नामा संत यांचे 1946 रोजी निधन झाले. त्यावेळी सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर अजिबातच परिणाम होऊन दिला नाही. आज मितीस इंदिरा संत यांची सुमारे 25 पुस्तके तयार झाली आहेत आणि प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी तर इंदिरा संत यांच्या निवडक कविता मृण्मयी नावाने 1982 साली संपादित करून प्रसिद्ध केल्या. त्यानंतर 4 जानेवारी 1941 रोजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार 4 वेळा राहिलेले, राज्यसभा खासदार 3 वेळा राहिलेले काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म 4 जानेवारी 1941 रोजी झाला. तर त्यांचा मृत्यू 6 ऑगस्ट 1999 रोजी झालेला होता. या ठिकाणी आपण सामान्य कल्पनाथ राय आपण पाहतोय. त्यानंतर पाहूया की 4 जानेवारी रोजी इतिहासामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या व्यक्तींचं निधन झालं तो दिवस म्हणजे 4 जानेवारी. तर अजूनही मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आमच्या महाएज्युटेक या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपलं मत कमेंट सेक्शन मध्ये कळवा. काही प्रश्न असल्यास, शंका असल्यास नक्कीच तुम्ही आम्हाला विचारू शकता. म्हणजेच 1752 4 जानेवारी 1752 मध्ये स्विस गणिती गॅब्रियल क्रॅमल याचं निधन झालं. तर हे गॅब्रियल क्रॅमल त्यांचा जन्म 31 जुलै 1704 रोजी झालेला होता. दुसरे एक म्हणजे की 4 जानेवारी 1851 रोजी दुसरे बाजीराव पेशवे यांचं निधन झालं. दुसरा बाजीराव म्हणजे नेमका कोण, तर हा 1802 ते 1818 या काळातील पेशवा होता. 19 फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरात निघाल्याचे समजतात जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवरती हल्ला केला. या युद्धात बापू गोखले मारले गेले.
पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजांच्या ताब्यात सापडले आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपती मार्फत जाहीरनामा काढला. त्यात बाजीरावांची पेशवेपद काढून घेतल्याचे लिहिले होते. 10 जानेवारी 1818 जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. 3 जून 1818 बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली आणि इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरमधील ब्रह्मावर्स येथे केली. इंग्रजांनी रायगड किल्ला देखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशोबाची दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड त्या दिवसापासून भारतावरती सुरू झाला. तर इतिहासकार प्रफुल्लचंद्र गुप्ता म्हणतात की ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासून मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही ही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्यच नव्हतं, असं प्रफुल्लचंद्र गुप्ता यांचं म्हणणं होतं. त्यानंतर 4 जानेवारी 1961 रोजी नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन शॉन्डिगल यांचा जन्म झाला. आयर्विन शॉन्डिगल नेमके कोण होते? एर्विन रुडॉल्फ इजोफ अलेक्झांडर शॉन्डिगल म्हणजेच एर्विन शॉन्डिगल. तर हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यापैकी एक मानला जाणारा ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी मांडलेले समीकरण शॉन्डिगल समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंज यामिकीतील योगदानासाठी त्यांना इसवी सन 1933 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांनी मांडलेले शॉन्डिगल समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंज यामिकीतील योगदानासाठी त्यांना 1933 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय शॉन्डिगल मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानस प्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत त्याने तत्वज्ञान, सैद्धांतिक जीवशास्त्र या विषयातही त्यांनी खूप लेखन केलेलं होतं. त्यानंतर दुसरे 4 जानेवारी 1965 रोजी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक T.S. इलियट यांचे निधन झालेले होते. थॉमस टर्न्स इलियट हा एक अमेरिकन ब्रिटिश कवी व लेखक होता. अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलं. तो 1914 साली वयाच्या 25व्या वर्षी ब्रिटनला स्थलांतरित झाला. त्याने अनेक प्रसिद्ध कविता आणि नाटके लिहिली. त्याच्या साहित्यामधील योगदानाबद्दल इलियटला 1948 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यानंतर 1994 साली शेवटी सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार R.D. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचं निधन झालं. राहुल देव बर्मन उर्फ R.D. बर्मन हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूड मधील सर्वश्रेष्ठ संगीतकारापैकी एक मानले जायचे. आपल्या 1961 ते 1994 दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने 331 चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील त्यांनी म्हटलेली होती. R.D. बर्मन यांचं संगीत हे आपण नेहमीच ऐकतो. तुम्ही जर कधी जुन्या गाण्यांमध्ये तुम्ही गेला 1994-1990च्या दशकामध्ये तुम्ही जर गेला तर आपल्याला ते पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीनं आपण आज 4 जानेवारी रोजी इतिहासामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. तर स्पर्धा परीक्षा आणि शालेय इंग्रजी विषयाच्या तयारीसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. YouTube चॅनलची आमची लिंक या ठिकाणी खाली दिलेली आहे. तर कृपया आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि आमच्या चॅनलला तुम्ही शेअर देखील करावं असं आम्हाला वाटतं. म्हणजेच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सतत भेट देत राहा. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद.